झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. फार मोठा भक्त आहे. ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस येऊन साईंचा आशीर्वाद घेत असतो. हे नक्कीच आहे की या निवडणुकी अगोदरसुद्धा येऊन बाबांचं दर्शन घेतलं होतं आणि आजही मी आज निवडणूक झाल्यावर एवढं अभूतपूर्व प्रेम परळी वैद्यनाथ मतदारसंघातील जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर या ठिकाणी केलं. त्यामुळे स्वाभाविक आपल्या मनातली जी श्रद्धा असते त्या श्रद्धेपोटी आज बाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला आणि कायम जनसेवेची जी सेवा करण्यासाठी सामर्थ्य, बळ, सत्सद्विवेक, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी लागतात तेच साईबाबांकडे या ठिकाणी मागितलं. सकाळी तुम्ही फडणवीसांची पण भेट घेतली, काय सदिच्छा भेट होती, काय माझी आता जसं त्या देवेंद्र भाऊची भेट कायम होती, नेहमी होते. आज सहज काही 1-2 महत्त्वाचे अराजकीय विषय चर्चा करायची होती ते बोललो आणि निघालो. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर गृह खातं शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. आणखी त्याच्यात जे प्रश्न विचारायला सांगितले ते विचारून घ्या एकदाच. टप्प्याटप्प्याने विचारा. या बाबतीमध्ये सर्व वरिष्ठ नेते आमचे बसलेत. आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा चर्चेत आहेत, आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा सर्व नेते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. त्यामुळं या बाबतीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मिळून जे काही निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल. सगळ्यात चर्चेत विषय सध्या EVM बाबत शंका उपस्थित केली जाते. 5 नंतर मतांची टक्केवारी कशी वाढली, 1,38,000 मते कशी पडली, अशा अनेक बघा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लोकसभेत जिंकता त्यावेळेस तुम्हाला कुणी जिंकवलं तर जनतेने. ज्यावेळेस विधानसभेत तुम्ही हरता त्यावेळेस तुमची हार EVMमुळे झाली. असा जो काही भाबडेपणा चालला हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. एखाद्या बूथवर 8 वाजेपर्यंत मतदान कसं चाललं तर त्या बूथवर जर मतदान मशीनवर 1400 त्या बूथवर 1500 असेल तर स्वाभाविक ती मशीन स्लो चालते आणि त्यात रांगा लागलेल्या असतात आणि जोपर्यंत ती शेवटचा माणूस रांगेतला संपत नाही तोपर्यंत त्याचं मतदान करून घेणं हे कायदा आहे. त्यामुळं याच्यात उशिरा मतदान कसं झालं, हेच कसं झालं याला बोलण्यात अर्थ नाही. पराभव मोठ्या मनानं मान्य करावा लागतो. जसं आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला. आम्ही काही त्यावेळेस EVM बोललो नाही. मोठ्या मनानं आम्ही स्वीकारलं. त्याच्यानंतर परत जनसेवा केली आणि जनसेवेतून आज अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने या ठिकाणी महायुतीला दिलं आणि ते यश जे दिलं गेलं आहे ते सुद्धा विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी मोठ्या मनाने आम्हाला यश दिले ते कबूल करावं. EVMमध्ये हे ते याला काय अर्थ नाही. विजय वडेट्टीवार आज सैदरमध्ये आले होते आणि ते म्हणाले की 2029 नंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते हद्दपार होतील राजकारणातून. कधी? आज सकाळी विजय वडेट्टीवारांनी स्टेटमेंट केलेलं आहे की 2019ला भाजपचे 19ला नेमकं साल ठरवा. 2019ला भाजपचे 105 आमदार होते. आज 2024ला भाजपचे 132 पेक्षा जास्त आमदार आहेत. तर 29ला हे जे 2 पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एक संपून जातील आणि दादा फक्त उपमुख्यमंत्रीपदी राहतील. त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आता हे कोण म्हणावं? काँग्रेसच्या नेत्यांनी. त्यांची काय अवस्था झाली, ते कुठून कुठवर आलेत. त्यांनी आपली जी काही आहे ती पण ठेवली नाही. जी राहिलेली आज तेवढी तर राखावी. 29चं सांगतायत. अरे आज काय तुम्हाला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने धडा शिकवला त्या बाबतीत बोला ना. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.